ड्रेस आणले, एवढं बोर होते हे. मला नाही कसं तरीच वाटते गाऊन वगैरे कशा घालतात काय माहित बापा बायका. मला नाही आवडत हे गाऊन घालायला, ढिल्ल ढिल्लच वाटते मला. हो, आणले ते घाल. वहिनीने दिली पण ते घरी घालायचेच ना. हो तेच तेच आवडतात मला. मस्त आहेत ते फिटिंगचे माझे. बसा ना तुम्ही उभे काय. थांबा चेअर आणायला लावू का? आई ग, चेअर आण ना. राहू दे राहू दे इथं बसतो मी. हॅलो. हा पाहुणे आले ना, या ना तुम्ही घरी. हो. मग काय तो माय बी अर्धा घंटा झाला पाहुणे आले. हो या मग. मी काय म्हणतो, येता येता ना ती दुकानातून काही टोस्ट बिस्किट काही आण जा बरं. घरी काहीच नाही, चहा संग देईन ना. हो आण जा आण जा. हो चिवडा आणा ना. हो काय त्यात काय आणा. हो चिवडा साजरा आण जा. हो हो हो. या मग तुम्ही लवकर या पहिले. अमाय बसा ना म्हणलं जवळ बा. अमाय खुर्ची आणू का? थांबा खुर्ची आणतो. रश्मीचे बाबा आता गेले, सध्या गेले ते हरभऱ्याले फवारा हाय आज. तर मला वाटते ते औषध करून द्यायले गेले असतील, नाही तर घरीच होते ते. हिनं सांगलं होतं तुम्ही येता तर घरीच थांबले ते, पण ते गळ्याचा फोन आला म्हणे ते औषध बनवून द्या म्हणे तेवढं. मग ते मारतात एका परी गावातल्या आमच्या घराजवळचेच आहेत, जसे नेहमीचेच आहेत गडी. पण ते औषध करून द्या लागते काही. तर म्हणून गेले तिचे बाबा. बरं बरं ठीक आहे ना, काही काही प्रॉब्लेम नाही. हे पिल्ला, हे झोपेलच असते का? हे काय काही रडत बिडत नाही का? हे काही तुला सतावत नाही काही? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, ती रडत नाही तर रडली पाहिजे का? मला काय सतावणार पाहिजे? हा म्हणजे मला त्रास दिला पाहिजे का तिने? चांगलं शिकवतावं. बरं जर झोपलेली आहे माझं बाळ, ऐकत नाही ते तुमचं. होऊ दे, थोडीशी मोठी होऊ दे. मी बरोबर शिकवतो तिला की बाळा, मस्त रडायचं. ही जेवायला बसली मम्मी की रडायचं, शीला जायचं है ना. सोन, माझं सोन, उठ उठ उठणं दिल्या उठणं. झोपू दे झोपू दे. ती उठली की मग ती झोप नाही झाली की चिडचिड करते ते. झोप झाली की मस्त उठते. काही त्रास नाही देत काही. खूपच शहाणी आहे ती. माझ्यासारखीच झाली. बरं झालं. नाहीतर माझं तर काहीच खरं नसतं. एक मॅड वागवू शकतो मी. हं? दोन दोन मूर्ख कसे वागवायचे, म्हणून देवानी मला शहाणी मुलगी दिली. असं मी मूर्ख है ना, मी मॅड. तुम्ही लय चांगली. काय आनंदा खुशी काय म्हणत. कसे इथे मस्त राहिले हो, लय मस्त राहिले. हा ते काय, तिथे ते गेले तर तेव्हा ते दिले काय, इकडे होते ते इकडचे. दादा येत होता तर लागला होता आनंदा मागे. सांगितलं ना दादा ना. हो दादा सांगत जाय. दादा काय मग तिथून आला आणि त्याच दिवशी संध्याकाळी गेले ते. हा दादाचा फोन आला होता, कारण त्यांनी सुट्ट्या संपल्या होत्या आणि मुलांची शाळाही पडली. पण ते दादाच्या ऑफिसच्यानच गेला. दुसऱ्या दिवशी जाणार होता, पण मग त्याच दिवशी संध्याकाळचे निघाले ते. हो का? हो नाही, बरेच दिवस गेले ना त्यांच्या इकडे, 8-10 दिवस गेले ना. मग कुठला प्रोग्राम म्हटलं म्हणजे सोपं नाही राहत. ते तर होते, सगळं शेड्यूल डिस्टर्बच होते. दादाची ड्युटी, मुलांची शाळा. हो पण ते त्याला करायचं होतं ना, म्हणजे कार्यक्रम चांगलाच झाला पाहिजे असं. छान झाला ना कार्यक्रम. काय म्हणत मम्मी पप्पा, काही म्हणत का? मम्मीला आवडलं ना सगळं? हो बाप्पा, खुश होती मम्मी. पप्पाचं काय, पप्पा कशातही खुश होतात. मम्मी खुश होती, सगळेजण खुश होते. कार्यक्रमच छान केला ना, मस्त कार्यक्रम झाला होता. हे म्हटलं, चल ना मग तू आता. बस झालं ना, किती दिवस राहते इथं. झाला कार्यक्रम आता. तसंही तुझ्या आईला दगदगच होते ना, एकटी आहे काय करणार. नाही नाही. माझी मावशी येणार आहे ना. आणि कामाला बाई पण मिळाली, म्हणजे आमच्या गावातलेच आहेत तसे. आहेत ते वावरात कामाला असतात बाबाच्या. तर त्याच येणार आहेत. त्या वहिनी येतात माझ्या समजा. त्या वहिनी येतात धुणं भांडी वगैरे करायला. मी कशाला येणार आहे? आईला दगदग होते म्हणून काय झालं, माझी आई करते. अगं बस झालं, आपल्या घरी चाललं जायचं. कारण कसं आता ऊन तापते. हा, इथे उन्हाळा खूप जाणवेल तुला. म्हटलं चल. हा, आपल्या घरी बरं झाला आता कार्यक्रम, झालं सगळं. तुझ्या आईला कार्यक्रम करायचा होता, सगळं होतं. आता बस झाले ना, झाले आता 15-20 दिवस. आपल्या घरी आता 2-3 बाया आहेत, घर मोठं, फरक पडते. तिथं तुझी आई एकटी, तर मावशी किती दिवस राहणार आहेत त्या? नाही नाही असं थोडी आहे. तुम्हाला मम्मीने म्हटलं का असं? मम्मीने म्हटलं का घेऊन ये म्हणून? नाही नाही, मम्मीचं काही नाही. आता मी सांगून राहिलो तुला. वहिनी तर म्हणत की वहिनीच्या आईला पाठवतो इथं, काही करू बिरू लागेल. पण ते त्यांच्या तब्येतच्यानं आईनं नाही म्हटलं. मम्मीला असं वाटलं की त्या मामीजीला समजा सुचणार नाही इथं. मग म्हटलं एवढा हे केल्यापेक्षा तूच चल घरी. नाही नाही. मी नाही येत. मी ड्रेस चेंज करते. हे गाऊन काढून टाकते. आणलाय ना माझा तो ड्रेस. बसा तुम्ही. बया, ला ला, मस्त झोपली. ए पिलू, ए पिलू. मी ना मा स्वयंपाक नको करू. नाही बाई. जेवलो का दुपारी का 2 टाइमचे जेवल्या का?
आता कोण स्वयंपाक नाही करायला लागत. पोट नाही का बरोबर? पोट दुखून राहिलं की काय? अन संध्याकाळच्या जेवणाचं तुम्ही आताच सांगता का मला? अहो नाही ना, जेवण लय साजरं झालं, काहीच भूक नाही आता. म्हणून म्हटलं संध्याकाळचं मला काही हिसाचं करूच नको. अशी झोप येऊ राहिली बोले. आता तुला सांगतो, जेवण लय झालं सांगतो मग तिला झकलो ना मग मागरचा बळीच अर्धी भाकर शिल्लक जेवले. नाही तर अर्ध्या भाकरच्या वर घास नाहीत घेत ते. किती काही दे, आग्रह कर, काही कर, अर्धी म्हणजे अर्धी. आणि एक भाकर खाल्ली बुड्यानो. काय माय सतुबाई काही बोलता? नाही वा सांग मग धकते घरी येतात दोघं काय धकते. आता ती ते इतके जण त्यातल्या त्यात बाबा आहेत तर ते माणसे बरोबर जेवण झालं आणि दूध कालायच्या धकले ना भाऊले. काही नाही होत संग मागा धकतेच. बरेच आले व तुमच्या संग मनानच आले. म्या म्हणलं नाही चला, मला माहित आहे तो माणूस येत नाही. मी नाही येत करते. मी सांगलं होतं मी चालली म्हणलं मुरलीच्या घरी. तर मग म्हणत मी बी येतो ना संग. मी चला ना बाप्पा मनाने चाले. मी सांगितलं मी 4 दिवस राहतो राय म्हणत. फार सुद्धा मग राह मग. बरं मग भाऊ संग आहेत तर मग तुम्हाला टेन्शन नाही. नाही तर मग भाऊच तुम्हाला काळजीच राहते. काय म्हणतात सुना साजरा आहे? त्याच्यात साजरच आहे माय. त्याचं काय साजऱ्याला काय नाही. साजरा आहे तर लेकराची शाळा शिक्षण त्याचं चांगलं आहे. आपलं काय त्याला काही त्रासही नाही आणि काही घेणंही नाही. अशा दिसल्या कोणती तर बोलतात, अशा काही येत घेत नाही. ते लाईनी तरी येते वजात्र. काही झालं घरी की सांगत येते, काही असले की सांगत येते. ही मोठी तर भली टेटर आहे, मोठी नाही येत. मोठी जराशी खायच ना. जाऊ द्या. अव मी ना पाय मी म्हणत होती अव ते माई पुतण सून आहे की नाही. आता लग्न झालं तर ते आता लग्न झाले ते का तुमच्या चुलत सासऱ्याच्या सून समजा नात सून नाही. हा हा हा. अहो ते काय म्हणे मग म्हणे येतो म्हणे अति. तिला मी सांगला त्या गोष्टी भली साजरी आहे बिचारी. शिकेल आहे पण लयच मस्त आहे. येते बसते बोलते लागे. मग मी सांगला अशी गोटीनं गोट. मला 2 भाऊ आहेत, एक भाऊ होती काय म्हणलं असं तसं. पोरग झालं त्याले, पोरगी हायलाय मी. अशी गोटीनं गोट नाही म्हणते समजा. म्हणे येईन म्हणे मी पाहिजे एखाद्या वक्ती येईन ती. गाडी आहे माहितीच्या घरी 2 जण येते नाही तर पोरग साजरा आहे म्हणा. तू साजरा आहे जसं पोरग तसं ते आणि तो तिले आली गेली तर वैक जो. नाही तर तुला वाटी नचानं कोण होय. नाही वैखीन ना. आता तिले नाही वैखीन मी पण त्या माणसाला वैकतो ना. त्या पोराला पाहिलाय मी आता तुमच्या घरी. तिले नाही वैखीन आहे का बरं. आता तिले मी पाहिलंच नाही ना. हो आणि तिनं जर मला सांगितलं तर मी तुला फोनच करतो की येऊन राहिली म्हणून. आणि समजा आली अचानक तशी लय हरपोई आहे. हो ही नाही ते काही सांगता नाही येत. अरे हिंडतच राहतात माय 2 जण गाडीवर बसले की चालले. गावात कमी नाकोल्यातच लय असते ते. काही लिही चालूच असते माय बाई. तू येते माय बाई ती येते काही काम असतातच ते इले. म्हणलं काही सांगता नाही येत. आले गेले घरी येता कदाचित तर कानार गोट टाकली मी जशी. ये ना मग ये ना काय होऊन राहिलं. आली तर फार सुद्धा घर दिसते. हे पाय संग्याचंच राहिलं महत्वाचं. त्या दिवशी मी विचारलं होतं पिंकीचं लहानपण टाकू का डबल. मला लय जणांना हो म्हटलं. तर लय जणांना म्हटले आम्हाला लळ येते. पण ते ज्यानं पाहिले नाही ते पाहा वाटते. आणि एक तर त्या चॅनल आपलं राहिलं नाही आता ते व्हिडिओ काही आता नवीन लोक दिसत नाहीत जसे. तर मग मी काय म्हणलं दुपारी 4 वाजता स्पेशल दुपारी 4 वाजता ते व्हिडिओ पाठवी. रोजचा जसा समजा एक आणि आपला हा सकाळचा संध्याकाळचा हा रेग्युलर चालूच राहील. सकाळचा येते आमचा दिनूचा सिटूचा संध्याकाळचा आमचा येते तसा. हे दोन्ही आपले रेग्युलर जसे आहेत तसे येतच राहतील. ते स्पेशल सिरीज आपण सुरू करू दुपारी 4 वाजता. या सोमवारपासून. सोमवारी म्हणजे येते 16 तारीख महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता तो व्हिडिओ येत जाईल. रोजचा एक पायच जा. आणि ज्यानं पाहिला नाही ते बी पहा आणि ज्यानं पाहिले ते बी पहा. जुन्या आठवणी कधी कधी मनाले भाळून जातात. कारण कसं असते ज्या वेळेस माणूस आपल्या जुन्या परिस्थितीचा विचार करते की नाही तर मग त्याला हे जे नवीन परिस्थिती आहे हे जे सुखाचं आहे याचं महत्व अजून जास्त पटते. नाही तर माणसाची जात कशी आहे त्याला जेवढं भेटलं ना तेवढं ठाकते तो. आता मालच घ्या
मला तर असं वाटते मानवऱ्यानं रोजच गुलाबाचं फुल आणून द्यावं मले. आता व्हॅलेंटाईन डे आहे तर मला वाटते बाई मानवऱ्याने मला व्हॅलेंटाईन डे चं गिफ्ट द्या. व्हॅलेंटाईन म्हणतात ना बापा, मला काही येत नाही, हसन मले. ते आहे ना, तर मला वाटते आता मानवऱ्याने मला आणावं काही गिफ्ट द्या. ते कापसाचं बाऊल आणावं, चॉकलेट आणावं. असं माणसाच्या अपेक्षा भल्या वाढतात. तो काळ आठवला की मला असं वाटते नाही माय बाई काही नाही पाहिजे मला कापसाचं बावलं, तुम्हीच ये सरकीशी दे घरी. म्हणून म्हणतो जुनं माणसानं काहीच विसरू नाही. आपली जी परिस्थिती असते की नाही जुनी, ते माणसानं काही भूलू नाही. ते नेहमी आठवत राव की आपण कुठे होतो आणि कुठे आलो. म्हणजे मग आज जी परिस्थिती आहे की नाही त्याचा माणसाला लय अभिमान आणि गर्व राहते आणि आनंद राहते, समाधान की बापा माझ्या जीवनात स्वर्ग आला, स्वर्ग. बरोबर आहे की नाही? म्हणून म्हणतो जैन पाहिलाय तरी बी डबल पा. मग या सोमवार पासून, सोमवार 16 तारीख, दुपारी 4 वाजता स्पेशल. आणि काही टेन्शन घेऊ नका, सकाळचा तो रेग्युलरच येत जाईल, संध्याकाळचे नवीन जे व्हिडिओ आहेत आपले जे आता जे चालू आहे ती बी रेग्युलरच येत जातील. नाही तर असं नका म्हणू की जुनेच देऊन राहिले आणि आम्ही पायल आहेत, तसं काही नाही. हे फक्त जैन पायल नाही त्याच्यासाठी. आणि तुम्हाला जुन्या आठवणींचा एक उजाळा. मला काही एवढं साजरं बोलता नाही येत बाई. त्या आमची शांताबाई जायला आहे बहीणच्या घरी, त्याच्यानं मला असं बोला लागते. मला हाय काम साधं वाधं, तुम्हाला तर माहित आहे. पण तरी बी तुमच्या लोक निरोप मला पोचवणं होता, मी पोचवला. आता दुपारी 4 वाजता सोमवारी नक्की पाहिजे आपले जुना व्हिडिओ येतो. रोजच येत जाई ना, आता पाहू किती दिवस चालतात ते. तर तुम्हाला आवडले की मग पाठवत जाईन मी रोज रोज. आणि ते व्हिडिओ पाहिल्यावर ना तुम्हाला समजे नाही की आम्ही ननद आहो. मी तर मोठी ननद आहो याच्या पेक्षा, तरी बी हिचा इतका काऊन लाड करतो, हिचं इतकं काऊन आम्ही करतो. कारण आमची भाऊजाई लय साजरी आहे. आमचा भाऊ भल्ला वाया जाईल, पण आमच्या भाऊजाईनं एका हाती घर जाग्यावर आणलं आणि एवढा सुखाचा संसार हा डोलारा उभा केला. म्हणजे याच्यावरून तुम्हाला शिकल्या जाईल की एका बाईनं जर चांगलं ठरवलं, ते जर चांगली असली, संसारासाठी जर ते चांगली असती, की ते किती वाईट असू द्या ना परिस्थिती, चांगलंच करते. म्हणतात ना कुपाटी ते गुलाबाचं बाग फुलवती, त्यातली गोष्ट आमची मीना वहिनी. म्हणून इतकी लाडाची आहे. तुम्हालाही समजीन की संसार हा गरिबीत असो का दारुड्याचा असो का एकदम निढंग्याचा असो, बाईनं जर ठरवलं तर ते सोन्याचाच करून दाखवते. म्हणून म्हणतो खरंच पाहिजे मग भाऊजी किती साजरी आहे. कारण माणसाची सुखात आणि वैभवात त्याची पारख होत नाही. जे माणसाची पारख दुःखात, संकटात आणि हालाकीच्या परिस्थितीत त्याची पारख होते, ते सुखात नाही तुम्ही करू शकत. आता तुम्हाला मीनाचं सबंध साजरं साजरं दिसत असेल, पण मीनानं कसे दिवस काढले हे बी तुम्ही पाहिजा. मग तुम्हाला समजीन की जीवनात खरंच दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस हा उगवतेच. नाही वसंतबाई, हे तुमच्या आधाराशिवाय आणि तुमच्या सपोर्ट शिवाय नसतं झालं. नाही व माय, आम्ही काही नाही. तू साजरी होती म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी उभं राहिलो. तुझ्या सबन एका हाती घेतलं, आमच्या भावाले एवढं सुधरवलं, त्याचा एवढा फटका संसार ठिगय लावू केला, म्हणून आम्ही तुला पाठीशी उभं राहिलो बाई. याच्यात आमचा बी स्वार्थ होता, बाकी काही नाही. सबन तो आलीच आहे व बाई, सबन तो आलंच आहे. त्याच सगळं भोगलं, त्याच सबन तो आलंच आहे. आम्ही काय माय, आम्ही तर टुकू पाव, दुसरं काय. पण त्या वाईट परिस्थितीतून तूच खंबीरपणे निघाली म्हणून आम्ही तुला पाठीशी उभं राहिलो, बाकी काही नाही. कोणते ड्रेस सांगितले होते कोण नाही घातले? मग तू तर बस मी ड्रेस बदलून येतो. कोण हाच घर घातला? अगं आई, मला होऊनच नाही राहिली ती ड्रेस. फिट्ट झाला असा. मी का जाडी झाली का ग? मग काय का तशीच राहिली काय? जाडच होत असतात बायात पण. काय म्हणतात मग, बायात पण अंगी लागलं पाहिजे ना, जराशी तब्येत सुधरतच असते. आता एका जीवाला आपल्या जीवावर पाळा लागते. मग जाड काय नाही का, जाड बारीक
त्यात काय आहे? मी म्हणतच होती तुले बाई ते डरस होणार नाहीत जुनी. तू कोणती ऐकणारी होती का माय? काही नाही होत. हे गाऊनच घाला बरे राहतात मोकळे चाकळे. आणि मग नवे घेऊन जायच्या वक्ती मी नवे आणून देईन तुले. हो पण मी जाड झाली बघ. अव माय हो. बरं झालं जाड झाली मॅटॉक्सीची अशी कोणती जाड झाली. टोकत नको जात जाऊ स्वतःच स्वतःले करते काय बाई ने तू तर माया काही समजतच नाही माया मावले. का व? पाहुणे काय म्हणून राहिले तुले चाल चाल खाऊन सासून म्हटलं का घेऊन ये म्हणून. पाहुणे घ्यायला आले की काय तुले असं. नाही माय बाई आम्ही पाठवत गिठवत नाही. नाही ना त्यांचं म्हणणं झालं असं की तुझ्या भावती होते. मोहिनीताईनं म्हटलं की आईला पाठवतो त्यांच्या इकडे तुला करू लागायला काही मदत असं मोहिनीताईनं घरी म्हटलं अशी. तर मम्मीचं म्हणणं झालं की त्यांना इकडे सुचणार नाही म्हणून नाही येऊ दिलं म्हणत मम्मीनी आईला असं म्हणून राहिले ते म्हणत. मग त्याच्यापेक्षा तूच चल एवढा ताल केल्यापेक्षा. नाही 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 माय बाई काही गरज नाही. मोहिनीची आई नाही आली तर मग काय काय झालं आता मावशी पोचते बस. मावशीचा फोनच आला अर्धा एक घंट्यात येतो म्हणे. अन आपल्याला तर बाई भेटली अन माझ्यानं काय होत नाही माय बाई. मग काय तुले का तसंच आणलं का माझ्या तोंडाला. होत असते म्हशीले काय म्हशीचे शिंग भारी नसतात. आपलं आपलं सगळं करते कोणी. त्या सासून मुद्दा म्हणून नशील मोहिनीच्या आईला येऊ दिलं. मला का कळत नाही का मोहिनीची आई अति येऊन काय बिमार पडते. का 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 काय अति येऊन काय का त्या बैले काय खाय प्यायला नाही भेटत का बिमार पडते. काही काम नाही नाही सांगतो स्पष्ट पाहुण्याला म्हणा येत नाही म्हणा. माई आई धडक नाही म्हणा. साजरा महिना दीड महिना राय मग बाहेर पणाला कसं का 8-10 दिवसासाठीच असते का. काय म्हणेन तुझी सासू म्हणेन नेल तर मोठं कोचम करून आणि दिलं धाडून पुरीले. हा इकडे तर मी काही करीन तू सबन बराबरी होईल पाठवत गिठवत नाही मी तुले. हा त्यांचं तसं नाही ना म्हणणं. तुला नाही माहित माझ्या घरचे लोक खूप चांगले आहेत. चांगला विचार करतात ते. त्यांना असं वाटून राहिलं की तुला दगदग होती म्हणून आमच्या आईनं असं म्हटलं असेल. हे त्याच्यासाठी म्हणून राहिले किंवा चल घरी उन्हाळा आहे उन्हात त्रास होईल असं. तुला वावरातच नेतो आम्ही. उन्हाळा आहे उन्हाळ्यात त्रास होईल काय ते त्रास होईल. जाय बस पाहुण्याजवळ. त्या बाबा आले ना स्वयंपाकात काची भाजी करू पाहुणे इले. आई ते का थांबतात का. थांब मला विचारून येऊ दे ते इले थांबतात का तर. नाही तर नाश्ता बनवशील ते कणकीचा शिरा बनव. तुझ्या हातचा कणकीचा शिरा आवडला होता त्यांना. थांब मी त्याला विचारते थांबतात की जातात तर. ते काचे थांबतीन आई चालले जातीन ते. जाय बरं जरा विचारून ये बरं मग कल काय. नाही तर असंच म्हणशील जाता का असं नको म्हणू. बरोबर विचारजो. गेली लागे म्हणलं नाही तर राहू दे स्वयंपाकच करतो आपण. राहतीन तर राहतीन नाही राहतीन तर जीवन चालले जातील नाश्ता केल्यापेक्षा.